मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक सुरू आहे। दिल्लीत प्रफुल्ल पटेल निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। अमित शहा यांच्याशी बैठकीआधी तिघांची बैठक होते। केंद्रीय मंत्रिमंडळात किती खाती हवी आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती खाती द्यायची आहेत यासंबंधी या बैठकीत चर्चा सुरू आहे। तसंच लोकसभा निवडणूक निकालात महाराष्ट्राचं योगदान यावरही यामध्ये चर्चा केली जाणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी रामराजे। रामराजे, काय हालचाली नेमक्या सुरू आहेत? बिलकुल, प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक चालू आहे। मागील 20 मिनिटांपासून बैठक चालू आहे। या बैठकीला तिन्ही नेते उपस्थित आहेत। त्यामध्ये अजित पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत आणि एकनाथ शिंदे आहेत। खरं तर 3 मुद्द्याभोवती ही बैठक आहे। पहिला मुद्दा म्हणजेच की लोकसभेमध्ये महाराष्ट्रामधले जो परफॉर्मन्स झालेला आहे त्यावर मंथन करणं। दुसरा मुद्दा, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे आता जे मित्र पक्ष आहेत, एकनाथ शिंदे यांनी पण जाहीरपणे सांगितलेलं आहे, अजित पवार पण, मग देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढू शकतात का, किंवा त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी सुद्धा धक्कादायक आहे, त्यामुळे त्यावर सुद्धा चर्चा केली जाईल। तिसरा मुद्दा म्हणजेच की आता सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणकोणत्या पक्षाला म्हणजेच की अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला किती खाती येणार आहेत आणि कोणती खाती दिली जाणार आहेत यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे। आणि चौथा मुद्दा म्हणजेच की येत्या विधानसभेची रणनीती कशी असावी, विधानसभेमधल्या जागा वाटप किंवा अशा बरेचसे मुद्दे आहेत, त्याच्यावर सुद्धा रणनीती करावी लागणार आहे। आणि त्यापूर्वी मात्र विधानसभेमधला सुद्धा विस्तार करावा लागणार आहे। एकीकडे केंद्र सरकार स्थापन होत असतानाच राज्यातील विस्तार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करावा लागणार आहे। म्हणजेच की बऱ्यापैकी जे बदल आहेत सरकारमध्ये, म्हणजे की ते केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, त्यामध्ये बदल करण्याची तयारी जी आहे ती तिघांचीही दिसून येते आणि त्या दृष्टीने ही चर्चा जी आहे अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे मुख्य मुद्दा आहे की केंद्रामध्ये कोणाला किती खाती मिळतात आणि त्याचबरोबर कोणतं मंत्रिपद दिलं जातंय आणि देवेंद्र फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम आहेत का। निश्चितच रामराजे, या तिघांची बैठक सध्या सुरू आहे। अमित शहांची किती वाजता तरी बैठक होणार आहे, काही अंदाज? बिलकुल, पूर्वतयारी म्हणूनच ही बैठक आहे, कारण प्राथमिक चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे। खरं तर काल दोघांमध्ये चर्चा झाली होती, परंतु आज ही बैठक झाल्यानंतर पुन्हा बैठक होणार आहे अमित शहा यांच्यासोबत। आणखीन थोडा वेळ ही बैठक चालण्याची शक्यता आहे, साधारणतः अर्धा तास चालेल आणि त्यानंतरच मग अमित शहा यांची वेळ घेऊन त्यांच्याशी तिघजण पण बैठक करणार आहेत आणि त्यामध्ये शिक्कामोर्तब होणार आहे। कारण पूर्वतयारी म्हणून या बैठकीकडे पाहिलं जाईल आणि शिक्कामोर्तब अमित शहा यांच्या बैठकीमध्ये केलं जाणार आहे।